राज्यामध्ये बनावट प्रमाणपत्रांचा सुळसुळाट असल्याची धक्कादायक माहिती एबीपी माझानं समोर आणलेली होती। सोलापूर जिल्ह्यातही अनेक शिक्षकांकडे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र असल्याचा आरोप करण्यात येतोय। माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल देशपांडे यांनी ही माहिती समोर आणली आहे। एकट्या बार्शी तालुक्यामध्ये तब्बल 130 विद्यार्थ्यांकडे बनावट प्रमाणपत्र असल्याची तक्रार त्यांनी केली आहे। यापैकी 121 जणांनी निवडणुकांमध्ये ड्यूटीही बजावली असं अनिल देशपांडे यांनी म्हटलंय। बार्शी तालुक्यामध्ये जवळजवळ 630 शिक्षक आहेत। 630 पैकी 130 लोकांनी अपंगाचा लाभ घेतलेला आहे। अपंगाची प्रमाणपत्राची तपासणी करू नका, अपंग व्यक्तीची तपासणी करा। ज्यावेळेस मी माननीय तहसीलदार बार्शी यांच्याकडे हे पत्र दिलं त्यावेळेस बार्शीतल्या 130 अपंगापैकी 121 अपंग इलेक्शन ड्यूटीला हजर झाले होते। मग ते जर इलेक्शनची ड्यूटी करू शकतात, शाळेची ड्यूटी करू शकतात, मग ह्यांनी अपंगाचे प्रमाणपत्र कशासाठी वापरतात? केवळ बढती, बदली आणि बदली स्थगिती यासाठी या प्रमाणपत्राचा वापर वाढलेला आहे। अद्याप प्रशासनाने त्या बाबतीत काही केलेलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।